लास्ट व्हिडिओमध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं व्हॉइस कसं चेंज करायचं पाहिलं होतं. तर आपण पहिला टेन्स पाहिला, कोणता पाहिला? सिम्पल प्रेझेंट टेन्स. आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं व्हॉइस चेंज कसं करायचं जर वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय असते? सब्जेक्ट आहे प्लस हेल्पिंग वर्ब आहे, आणि हेल्पिंग वर्ब काय असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये? ॲम, इज आणि आर. त्यानंतर असते V1, त्याला ING जोडतेत, आणि शेवटी काय असते? ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट नंतर असेल तर काय असते? कॉम्प्लिमेंट. तर हे असर्टिव्ह सेंटेन्स असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. असं हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस का आहे? कारण ॲक्टिव्ह व्हॉइस कोण असते? ज्याच्यात सब्जेक्ट पहिल्यांदा असते ते ॲक्टिव्ह व्हॉइस असते. पण जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर आपल्याला काय घ्यावं लागते? पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यावं लागणार, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार. हेल्पिंग वर्ब कोणतं? ॲम, इज, आर पैकी देणार. आणि त्याच्यानंतर अजून एक शब्द घ्यावा लागतो, इथं बीइंग शब्द घ्यावा लागतो, BEING, बीइंग. त्याच्यानंतर प्लस V3 प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. हे काय? पॅसिव्ह व्हॉइस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असा फॉर्म्युला तयार होणार. तर आता एक एक सेंटेन्स बघून आपण उदाहरण बघून त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करू. नंबर 1चं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे बघा. नंबर 1चं वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, आय ॲम रीडिंग स्टोरी. आय सब्जेक्ट आहे, ॲम हेल्पिंग वर्ब आहे, रीडिंग काय? रीड म्हणजे वर्ब आहे, रीड म्हणजे वाचणे, त्याला ING लागलं, ते रीडिंग झालं. स्टोरी काय? ऑब्जेक्ट आहे. तर हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे कारण याच्यामध्ये काय येते? पहिल्यांदा सब्जेक्ट पहिल्यांदा येते आणि ऑब्जेक्ट आहे लास्टला. तर याच्यामध्ये आपला रीडचं V1, V2, V3 माहीत पाहिजे. रीडचं V1 काय? रीड आहे. V2 पण काय? रीडच आहे. आणि V3 पण काय? रीडच आहे. तर आपल्याला V1, V2, V3 पण माहीत आहे. हे पण कळालं की वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे? वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आणि वाक्य कोणतं आहे? असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर आता याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होणार? तर ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेणार. ऑब्जेक्ट काय? स्टोरी. ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब येते. हेल्पिंग वर्ब परत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय येते? ॲम, इज, आरच येते. आणि स्टोरी एकवचनी असल्यामुळं काय येणार? इज. पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे इथे अजून एक शब्द येते बीइंग. BE घ्यायचं आणि त्याला ING लावायचं, बीइंग झालं. आणि नंतर V3 येते. रीडचं V3 असते रीड. आणि त्याच्यानंतर येते बाय, आणि शेवटी येते सब्जेक्ट. सब्जेक्ट काय येतं? आयचं काय होते? मी. बघा, इज काय? हेल्पिंग वर्ब आहे. बीइंग तर बीइंगच असते. रीड काय आहे? V3 आहे. बाय, आणि शेवटी काय आहे? सब्जेक्ट. चला, 2 नंबरचं सेंटेन्स बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मी दिले. शी इज रायटिंग अ बुक ऑन महाभारता. तर महाभारतावर आधारित ती एक पुस्तक लिहित आहे. शी सब्जेक्ट आहे कारण लिहायली काम ती करायली. इज हेल्पिंग वर्ब आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससाठी शीसाठी इज येते हेल्पिंग वर्ब. रायटिंग, राईट काय? V1, त्याला काय लागलं? ING. तर रायटिंग V1 प्लस ING झालं. अ बुक जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, आणि ऑन महाभारता हे काय झालं? तुमचं कॉम्प्लिमेंट झालं. शी इज रायटिंग अ बुक ऑन महाभारता हे वाक्य कोणत्या टेन्स झालं? मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि वाक्य काय आहे? असर्टिव्ह आहे. सगळे वाक्य मी तुम्हाला असर्टिव्ह दिलेत. तर वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे व्हर्ब दिलेलं आहे ते आहे राईट. आता त्याचं V1 काय आहे? राईट. V2 काय आहे? राईटचं ROTE, रोट. आणि V3 काय आहे? WRITTEN, रिटर्न. हे आहे V3. आता V3 आपल्याला लागते म्हणून मी लिहिलं. चला, आता याचं पॅसिव्ह व्हॉइस जर करायचं आहे तुम्हाला तर काय पहिल्यांदा घ्यावं लागणार तुम्हाला? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठं आहे बघा? अ बुक. अ बुक ऑब्जेक्ट घेतला. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेता तुम्ही. अ बुक एकच बुक आहे, सिंग्युलर आहे म्हणून इज घेणार तुम्ही. हेल्पिंग वर्ब घेतला. त्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर काय येते? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीइंग शब्द येते, बीइंग. अ बुक इज बीइंग
आणि V3 काय बघा, हे रिटर्न, WRITTEN, अ बुक इज बिंग रिटन. आणि V3 झालं की काय ते बाय, आणि नंतर येते सब्जेक्ट. सब्जेक्ट काय शीचं होते हर. आणि शेवटी काय येणार आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट जशाला तसा शेवटी येणार आहे कॉम्प्लिमेंट. बाय हर ऑन महाभारता हे आहे कॉम्प्लिमेंट. महाभारता कॉम्प्लिमेंट जशाला तसं. हे बिंग होतं, रिटर्न V3 आहे, बाय आहे, आणि हर काय सब्जेक्ट आहे. हे फॉर्म्युला पाठ करा. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बिंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, हे जे तुमचा फॉर्म्युला आहे ते कशाचा आहे, पॅसिव्ह व्हॉइसचा. कशामध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. चला नेक्स्ट उदाहरण पहा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. 3 नंबरचं वाक्य आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य दिलेलं आहे. कारण सब्जेक्ट पहिल्यांदा, सब्जेक्ट काय द पुलिस, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय आहे आर, आणि V1 प्लस ING काय इंट्रॉगेट. हे V1 आहे. इंट्रॉगेट म्हणजे काय, चौकशी करणे. तर पोलीस काय करत आहेत, चौकशी करत आहेत. त्याला इंट्रॉगेटला काय लागलं ING, तर काय झालं इंट्रॉगेटिंग. आणि देम म्हणजे त्यांची, हे काय ऑब्जेक्ट. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. हे तुमचं वाक्य झालं ॲक्टिव्ह व्हॉइसचं. कोणत्या टेन्समधलं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, असर्टिव्ह. बघा, सेंटेन्स टाईप ओळखणं आणि टेन्स ओळखणं दोन्ही महत्त्वाचं आहे. तर असर्टिव्ह सेंटेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला काय माहीत पाहिजे, वर्बचं V1 V2 V3 पाहिजे. आता V1 काय आहे, इंटरॉगेट, हे काय आहे V1. आणि इंटरॉगेटेड हे शेवटी ED लावलं की काय होते V2 आणि V3. तर आपल्याला V3 लागते पॅसिव्ह व्हॉइस करताना. आता बघा काय करणार तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करताना. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेणार. ऑब्जेक्ट काय देम. देमचं इकडं आलं ना की बघा, जेव्हा प्रोनाऊन असते त्यांची विभक्ती चेंज होते. देम इकडं आलं ना की काय होते दे लिहिलं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट नंतर येणार हेल्पिंग वर्ब दे. आता अनेकवचनी आहे त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब अनेकवचनी येते तर आर. त्याच्यानंतर येणार बीइंग. दरवेळेस बीइंग शब्द येणार हेल्पिंग वर्ब नंतर. कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. दे आर बीइंग. त्याच्यानंतर V3 आहे इंटरॉगेटेड. आणि त्याच्यानंतर शेवटी सब्जेक्ट येणार बाय येणार. आणि बाय नंतर काय येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे द पुलिस. जशाला तसं. दे तुमचा ऑब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे, बीइंग आहे, इंट्रॉगेटेड काय आहे, इंट्रॉगेटेड आहे V3, बाय तर बाय आहे, द पुलिस काय आहे तुमचं सब्जेक्ट. हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस का म्हणते त्याला, कारण वाक्य कशापासून चालू होते, ऑब्जेक्टपासून. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असते, ज्याच्यामध्ये वाक्य ऑब्जेक्टपासून चालू होते त्याला काय म्हणतात मराठीमध्ये कर्मणी प्रयोग. कारण सेंटेन्स कशापासून स्टार्ट होते, कर्मापासून, म्हणजे ऑब्जेक्टपासून चालू होते. दे आर बिंग इंट्रॉगेटेड बाय पोलीस, याचा अर्थ काय होते की त्यांची पोलिसांकडून चौकशी होत आहे. चला आता नेक्स्ट थर्ड नंबरचं सेंटेन्स बघा. फोर्थ नंबरचं बघा सेंटेन्स काय आहे. आशिष हे सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, टीचिंग काय V1 प्लस ING. टीच म्हणजे काय वर्ब आहे आणि त्याला ING लावलं तर ते काय झालं टीचिंग. नुसतं इंग्लिश तुमचं काय ऑब्जेक्ट आहे. बघा हे ॲटपासून प्रिपोजिशन आहे तर ते काय होते पुढे तुमचं कॉम्प्लिमेंट तयार होते. ॲट धिस युनिव्हर्सिटी हे झालं कॉम्प्लिमेंट. आशिष इज टीचिंग इंग्लिश ॲट धिस युनिव्हर्सिटी. याचा अर्थ काय होते की आशिष या युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश शिकवत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय माहीत पाहिजे, वाक्य कोणत्या टेन्समधलं आहे. वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.
नेक्स्ट नंबरला तुम्हाला काय माहीत पाहिजे, सेंटेन्सचा प्रकार कोणता आहे, तर सेंटेन्स आहे असर्टिव्ह सेंटेन्स. या दोन गोष्टी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय माहीत पाहिजे, व्हर्बचं V1 V2 V3. V1 काय आहे, टीच. टीच म्हणजे शिकवणे. त्याचं V2 आणि V3 असते टॉट. TAUGHT, टॉट म्हणायचं त्याला. आता बघा सिम्पल आहे पॅसिव्ह वॉइस करताना. तुम्ही पॅसिव्ह वॉइस कसं स्टार्ट करता, ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट शोधायचा कुठं आहे बघा, हे इथं ऑब्जेक्ट आहे, इंग्लिश लिहायचं इंग्लिश. आता इंग्लिशसाठी हेल्पिंग वर्ब काय येणार, इंग्लिश एकवचनी आहे, सिंग्युलर आहे, त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय आहे ते इज. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नंतर काय आहे ते बीइंग. त्यानंतर V3 येणार, V3 काय टॉट. त्याच्यानंतर काय आहे ते बाय. आणि मग कोण येणार, सब्जेक्ट. सब्जेक्ट आशिष आहे, नाऊन जशाला तसे येतात. आणि शेवटी कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट काय आहे, कुठून आहे बघा, इथून आहे, ॲटपासून. ॲट धिस युनिव्हर्सिटी आणि फुल स्टॉप. इंग्लिश सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, बीइंग आहे, टॉट काय V3 आहे, त्याच्यानंतर बाय, आशिष सब्जेक्ट आहे, आशिष सब्जेक्ट झाला, आणि ॲट धिस युनिव्हर्सिटी काय झालं तुमचं कॉम्प्लिमेंट, शेवटी फुल स्टॉप. याला काय म्हणायचं, पॅसिव्ह वॉइस. कारण सॉरी इथं एक चुकलं, आपलं इंग्लिश सब्जेक्ट नाही, इंग्लिश काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. तर ते सवय लागली पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायची, पण पॅसिव्ह वॉइसमध्ये पहिल्यांदा काय असते, ऑब्जेक्ट असते. ऑब्जेक्टपासून वाक्य चालू झालं तरच त्याला काय म्हणतात, पॅसिव्ह वॉइस म्हणतात. चला फोर्थ सेंटेन्स झालं, इंग्लिश इज बीइंग टॉट बाय आशिष ॲट धिस युनिव्हर्सिटी. बघा कधी पण बाय आलं ना लक्षात ठेवायचं, बाय आलं की तुम्हाला कळायला पाहिजे वाक्य कोणत्या याच्यामध्ये आहे, पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे. कारण पॅसिव्ह वॉइसमध्ये बाय येतेच सहसा. तर इंग्लिश इज बीइंग टॉट बाय आशिष ॲट धिस युनिव्हर्सिटीचा अर्थ काय होते, की आशिषकडून या युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश शिकवल्या जाते. नेक्स्ट बघा आता फिफ्थ नंबरचं सेंटेन्स आहे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये. बघा आधी वाक्य वाचूत. दे सब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे, मेकिंग मेक V1 आहे, त्याला ING लावलं, मेकिंग झालं. मूवी एवढंच काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आहे. आणि अबाउट मी, बघा अबाउट हे तुमचं प्रिपोजिशन आहे, त्याच्या पुढचं काय कॉम्प्लिमेंट आहे. दे आर मेकिंग अ मूवी अबाउट मी, याचा अर्थ काय होते की ते माझ्याबद्दल, माझ्यावर एक पिक्चर बनवत आहेत, माझ्या आयुष्यावर एक चित्रपट मूवी बनवत आहेत. सब्जेक्ट काय आहे बघा, आपलं टेन्स कोणता आहे वाक्याचा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रकार काय आहे, असर्टिव्ह. या दोन्ही गोष्टी ओळखल्या. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे V1 V2 V3. V1 काय आहे, मेक. आणि V2 आणि V3 काय आहे, मेड. पॅसिव्ह वॉइस करताना खूप सोपं आहे बघा. पॅसिव्ह वॉइस करणार तुम्ही कसं करणार, ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट काय आहे, अ मूवी. ऑब्जेक्ट घेतला, हेल्पिंग वर्ब घ्या. आता अ मूवीसाठी हेल्पिंग वर्ब काय येणार, एकवचनी आहे म्हणून इज. त्याच्यानंतर V3 घ्या. V3 काय, मेकचं मेड. नाही चुकलं बघा, इज नंतर काय ते नेहमी. नेहमी काय येते, इज हेल्पिंग वर्ब नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बीइंग शब्द येते, बीइंग. अ मूवी इज बीइंग. आणि त्याच्यानंतर काय येणार, V3. V3 काय आहे, मेड. आणि त्याच्यानंतर काय येणार, बाय. आणि शेवटी काय येणार आहे, बाय नंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट काय होता बघा आता, देचं काय होते, देम. आणि उरलेलं कॉम्प्लिमेंट लास्टला. कॉम्प्लिमेंट काय आहे, अबाउट मी. ते जशास तसं ठेवायचं, कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप. अ मूवी इज बीइंग मेड बाय देम अबाउट मी, असं वाक्य तुमचं तयार होणार. त्याला म्हणायचं
पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य आहे. वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आहे कसं ओळखायचं? त्याच्यामध्ये काय असते? बाय असते आणि काय असते? V3 असते. हे दोन गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला समजून येणार लगेच की वाक्य कोणत्या व्हॉईसमध्ये आहे, तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आहे. चला आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. 6th नंबरचं वाक्य आहे. एव्हरीबडी सब्जेक्ट आहे, इज आहे हेल्पिंग वर्ब, वॉचिंग का आहे V1 प्लस ING आणि फायनल मॅच का आहे ऑब्जेक्ट. एव्हरीबडी इज वॉचिंग फायनल मॅच म्हणजे काय की प्रत्येकजण फायनल मॅच पाहत आहे. वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि आहे असर्टिव्ह सेंटेन्स. आता V1 काय आहे बघा? वॉच. वॉच म्हणजे पाहणे, हे V1 आहे. याचं V2 आणि V3 काय आहे? WATCHED वॉच्ड, हे आहे V2 आणि V3. बघा पॅसिव्ह व्हॉईस करणं खूप सोपं आहे. तुम्ही टेन्स ओळखला आहे, वाक्याचा प्रकार ओळखलेला आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं? फॉर्म्युला माहीत पाहिजे. आधी काय आहे ते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? फायनल मॅच. घेतला ऑब्जेक्ट. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं. हेल्पिंग वर्ब काय आहे? ते इज. त्याच्यानंतर घ्यायचे तुम्हाला बीइंग. त्याच्यानंतर काय घेणार तुम्ही? V3. वॉचचं V3 काय? वॉच्ड. V3 नंतर लगेच असते बाय आणि शेवटी असते सब्जेक्ट. सब्जेक्ट काय? एव्हरीबडी. एव्हरीबडीचं काय राहणार? एव्हरीबडीच राहणार. हे आहे तुमचा सब्जेक्ट आणि फुल स्टॉप. फायनल मॅच इज बीइंग वॉच्ड बाय एव्हरीबडी. फायनल मॅच सर्वांकडून पाहिल्या जात आहे. हे पॅसिव्ह व्हॉईस वाक्याचं काय आहे? तुमचा अर्थ आहे. परत बघा आता ॲक्टिव्ह व्हॉईसचं 8 नंबरचं सेंटेन्स, 7th नंबरचं सेंटेन्स आहे. हे 6th झालं, हे 5th झालं, हे 4th. बरोबर आहे. 7th नंबरचं सेंटेन्स आहे. द स्कूल हे सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, ऑर्गनायझिंग हे आहे V1 प्लस ING, अ पिकनिक का आहे ऑब्जेक्ट आहे. द स्कूल इज ऑर्गनायझिंग अ पिकनिक. ऑर्गनाइज म्हणजे काय करणे? योजना करणे, तयारी करणे. स्कूल काय करायला? एक पिकनिक काढण्याची तयारी करत आहे. तर याच्यामध्ये हे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आणि कोणत्या वाक्याचा प्रकार काय आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. तर बघा आता तुम्हाला काय करायचं? याचं V1 V2 V3 माहीत पाहिजे. ऑर्गनाइज जे आहे ते आहे V1. ऑर्गनाइज V1 आहे आणि ऑर्गनाइज्ड ही आहे V2 आणि V3. पॅसिव्ह व्हॉईस करताना तुम्हाला PV लिहा, ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट आहे अ पिकनिक. अ म्हणजे एक आहे एकवचनी, त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय ते इज. त्याच्यानंतर येणार बीइंग. त्याच्यानंतर येणार V3. V3 काय आहे? ऑर्गनाइज्ड. त्याच्यानंतर येणार बाय आणि त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? द स्कूल, द स्मॉल. अ पिकनिक हे होतं ऑब्जेक्ट, इज आहे हेल्पिंग वर्ब, बीइंग येते हेल्पिंग वर्ब नंतर, ऑर्गनाइज्ड V3 आहे, V3 नंतर बाय येते आणि सगळ्यात शेवटी काय येते? सब्जेक्ट. बघा ऑब्जेक्टपासून वाक्य तयार झालं, त्याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉईस. पिकनिक इज बीइंग ऑर्गनाइज्ड बाय द स्कूल. 8 नंबरचं वाक्य बघा. वाक्य वाचून घेऊत आधी. द टीचर सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, प्रेझिंग. प्रेज म्हणजे प्रशंसा करणे. प्रेज म्हणजे प्रशंसा करणे, हे V1 आहे, त्याला ING लावलं, प्रेझिंग झालं. माय प्रोजेक्ट म्हणजे माझ्या प्रोजेक्टची.
तर शिक्षकाने माझ्या प्रोजेक्टची प्रशंसा केली, म्हणजे तारीफ केली, कौतुक केलं. तर हे आहे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रकार कोणता आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. बघा V1 का आहे? प्रेज. आणि V2 आणि V3 काय? प्रेज्ड. पॅसिव्ह वॉइस जर करायचं तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. तुम्हाला आता इतक्या वेळ झालं फॉर्म्युला पाठच झाला असेल. आधी काय घेणार तुम्ही? ऑब्जेक्ट काय आहे? माय प्रोजेक्ट. हे झाला तुमचा ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब एकवचनी असल्यामुळं इज येणार. त्याच्यानंतर येणार शब्द इज नंतर नेहमी काय येते? बीइंग. कोणत्या टेन्समध्ये येणार? फक्त प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बीइंग येते. त्यानंतर V3 येणार. V3 काय आहे? प्रेज्ड. त्याच्यानंतर येणार V3 नंतर काय येते? बाय. आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट. शेवटी काय येणार? सब्जेक्ट काय? टीचर. माय प्रोजेक्ट इज बीइंग प्रेज्ड बाय टीचर. हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. कशापासून चालू झालं सेंटेन्स? ऑब्जेक्टपासून. म्हणून काय झालं? ते पॅसिव्ह व्हॉइस झालं. चला आता 9th नंबरचं सेंटेन्स बघा. वाचून घेऊ आधी. आता बघा हे जे वाक्य आहे मी दिलेलं ते निगेटिव्ह वाक्य आहे. त्याच्यातमध्ये काय? नॉट शब्द आहे ना. पण बघा टेन्स नॉट नॉट जरी दिलं तर त्याला घाबरून जायचं नाही. आपण आपलं आधी हे सब्जेक्ट आहे, हे इज काय? हेल्पिंग वर्ब आहे. आणि हे विअरिंग काय? हे V1 प्लस ING आहे. आणि टाय काय? ऑब्जेक्ट आहे. टेन्स ओळखताना काही गडबड करायची नाही. त्या नॉटला खाली अंडरलाईन करून काहीच करायचं नाही. नाही त्या नॉटला खाली अंडरलाईन करून V1 प्लस ING करायचं नाही किंवा HV टाकायचं नाही. एवढं असं अंडरलाईन करायचं. आणि टेन्स ओळखायचा. टेन्स कोणता आहे म्हणायचा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नॉट कशासाठी टाकले? फक्त ते वाक्य काय झालं मग आता? निगेटिव्ह झालं. पण वाक्याचा प्रकार अजूनही कोणता आहे? असर्टिव्ह वाक्य आहे. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं असर्टिव्ह वाक्य आहे. फक्त ते कोणतं आहे? निगेटिव्ह आहे. त्यांना आपल्याला काही फरक पडत नाही. मी मुद्दाम दिलं तुम्हाला समजावं म्हणून. आता बघा V1 काय आहे? वियर. वियर म्हणजे घालणे कपडे. त्याचं V2 काय असते? वोअर. आणि V3 काय असते? वर्न. बघा आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे तुम्हाला. V3 तर माहीतच पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइस कसं करणार तुम्ही? PV बघा. ऑब्जेक्ट घेतला पहिल्यांदा. ऑब्जेक्ट काय? अ टाय. ऑब्जेक्ट लिहिला जशास तसा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब काय असते? इज. अ टाय एकवचनी आहे ना, म्हणून हेल्पिंग वर्ब लिहिलं. अ टाय इज. आता हेल्पिंग वर्ब नंतर लगेच हे काय टाकून द्यायचं? नॉट टाकून द्यायचं. बघा बीइंगच्या आधी हेल्पिंग वर्ब नंतर आपलं जे निगेटिव्ह शब्द आहे नॉट ते टाकून दिला. आणि त्याच्यानंतर काय टाकायचं? बीइंग. आपण बीइंग टाकतो ना नेहमी. बघा इथं हेल्पिंग वर्ब नंतर काय टाकलं होतं? बीइंग टाकलं होतं. पण इथं हेल्पिंग वर्ब नंतर आधी ते नॉट शब्द टाकायचा आणि त्याच्यानंतर काय टाकायचा? बीइंग शब्द टाकायचा. हे नॉट फक्त एक एक्स्ट्रा आला. तर अ टाय इज नॉट बीइंग. त्याच्यानंतर V3 काय आहे? वर्न. आणि हे झालं V3 नंतर काय असते? बाय असते. बाय लिहिलं. आणि सब्जेक्ट काय? हिचं काय होणार? हिम. हे झाला सब्जेक्ट आणि फुल स्टॉप. अ टाय इज नॉट बीइंग वर्न बाय हिम. याचा अर्थ काय होते की त्याच्याकडून टाय परिधान केल्या जात नाही आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टपासून वाक्य चालू झालं म्हणून काय म्हणतात? त्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य म्हणतात. आता लास्ट सेंटेन्स बघा 10th नंबरचं. यू आर लिसनिंग टू म्युझिक. म्हणजे हे यू सब्जेक्ट आहे. यू अनेक वचनी आहे म्हणून त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय आहे? ते आर. लिसन हे V1 आहे. त्याला ING लागलं. काय झालं? लिसनिंग. लिसन म्हणजे ऐकणे. टू म्युझिक म्हणजे तू म्युझिक म्हणजे काय? संगीत ऐकत आहेस असं वाक्याचा अर्थ आहे. वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. असर्टिव्ह वाक्य आहे. करायचं आहे काय तुम्हाला? त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. V1 V2 V3 माहीत पाहिजे. लिसन का आहे? V1 आहे.
आणि लिसनड ईडी लावलं की काय ते V2 आणि V3 होते. पॅसिव्ह व्हॉईस करताना खूप सोपं आहे. फॉर्म्युला तुम्हाला जर पाठ असेल, तुम्हाला माहीत आता पाठ झालाच असेल एवढ्या वेळानंतर. ऑब्जेक्ट घेतलं, ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट आहे फक्त म्युझिक. टू म्युझिक नाही, फक्त म्युझिक ऑब्जेक्ट आहे. यू आर लिसनिंग टू म्युझिक. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय येणार? इज. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर कोणता शब्द येते? बीइंग. म्युझिक इज बीइंग. त्याच्यानंतर V3 काय येणार? लिसनड. V3. आणि त्याच्यानंतर काय आहे? बाय. आणि यूचं काय राहते? यूच राहते. म्युझिक इज लिसनड बाय यू काय सब्जेक्ट आहे. आता बघा इथं टू आलं नाही, टू येतच नाही कुठे, टूची गरज पडत नाही. आता हे अशा ॲडजस्टमेंट आहेत त्या मनानं करावं लागणार आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये टू येत नाही. टू म्युझिक इज बिंग लिसन बाय यू असं वाक्य होत नाही. बघा प्रिपोजिशननं वाक्य चालूच होत नाही, म्हणून आपण ते टू काय केलं? सोडून दिलं. म्युझिक इज बिंग लिसन बाय यू असं केलं. आता होमवर्कसाठी मी तुम्हाला सेंटेन्स देतो 2 करून आणा. होमवर्क माझे नंबर 1चं वाक्य आहे. शी क्रिएट ब्युटिफुल आर्ट वर्क. म्हणजे ती, अरे सॉरी, हे वाक्य तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये द्यायचं ना. तो वाक्य काय होणार? शी इज क्रिएटिंग CREATING. शी इज क्रिएटिंग ब्युटिफुल आर्टवर्क. हे बाई हे सब्जेक्ट आहे, हे इज हेल्पिंग वर्ब आहे, हे क्रिएटिंग काय V1 प्लस ING आहे, ब्युटिफुल आर्टवर्क काय ऑब्जेक्ट आहे. याचं पॅसिव्ह व्हॉईस करून हे आहे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. आणि सेकंड नंबरचं उदाहरण आहे, दे आर गोइंग टू they are developing an app. डेव्हलपिंग म्हणजे तयार करायत आहेत. ते काय तयार करायचं आहेत? ॲप्लिकेशन तयार करत आहेत. मोबाईलचे ॲप्लिकेशन असतात ना. हे डेव्हलप V1 आहे, त्याला काय लागलं? ING. आणि ॲन ॲप आहे काय? ऑब्जेक्ट.